माझ्या कॅमेरामॅनला सांगू इच्छितो की वरती संपूर्ण ही दृश्य आपल्या कॅमेरामध्ये दिसू द्या। आपण पाहू शकतो की जिथेपर्यंत नजर जाते तिथपर्यंत संपूर्ण नागरिकांची मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि मोठ्या संख्येने हे आंदोलनकर्ते जे आहेत ते जंतर मंतरवरती या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अशी परिस्थिती जी आहे ती दिल्लीमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि ही संपूर्ण वेगवेगळ्या ठिकाणी ही संपूर्ण परिस्थिती आहे। दिल्लीमधल्या प्रत्येक रस्त्यांवरती सीजेपी अर्थात कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते जे आहेत ते उतरलेले आहेत। काही लोक संसदेकडे सुद्धा गेलेली आहेत परंतु त्यांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे। परंतु आता मात्र मुख्य आंदोलन जे आहे ते जंतर मंतरवरतून या ठिकाणी संसदेच्या दिशेने निघताना आपल्याला पाहायला मिळतं परंतु पोलिसांकडनं या ठिकाणी ही आंदोलन जे आहे ते अडवलेलं असल्याचं आपल्याला सध्या तरी या ठिकाणी पाहायला मिळतं। तर महत्त्वाची घडामोड आहे, कॉक्रोच जनता पार्टीच्या सौरव दास यांनी ही माहिती दिली आहे। कॉक्रोच जनता पार्टीचं शिष्टमंडळ JP नड्डा यांच्या भेटीसाठी पोहोचलंय। सध्याची मोठी आणि महत्त्वाची अपडेट, कॉक्रोच जनता पार्टीच्या सौरव दास यांनी ही माहिती दिली आहे। कॉक्रोच जनता पार्टीचं एक शिष्टमंडळ JP नड्डा यांच्या भेटीला गेलंय। तर सत्ताधारी पक्ष, सत्ताधारी व्यक्ती आणि थेट कॉक्रोच जनता पार्टी यांच्यातला हा आता संवाद, शिष्टमंडळ CJPचं आता नड्डा यांच्या भेटीसाठी पोहोचलंय। तर या आंदोलनावर आता या चर्चेतनं तोडगा निघतो का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। दिल्लीमध्ये मोठ्या संख्येनं आंदोलक या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। अजूनही गर्दी वाढत चाललेली आहे। अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। खरं तर गेल्या कित्येक दिवसांपासून आपण पाहिलं वांगचुक यांचं उपोषण सुरू होतं। मग शनिवारच्या दिवशी वांगचुक यांना थेट उचलून नेण्यात आलं, हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। मात्र त्या दिवसापासून खरं तर मोठ्या संख्येनं जंतर मंतरवर आंदोलकांची संख्या वाढायला लागली। या पार्श्वभूमीवर आजचा दिवस